नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण आदिशक्ती म्हणून ओळखली जाणारी माता योगेश्वरी देवी या देवीचे अंबेजोगाईमध्ये असलेले मंदिर, या मंदिराचे वैशिष्ट्य, योगेश्वरी देवीचे महात्म्य व उपासना, तसेच या देवीचे लोककथा, तसेच मार्गशीर्ष महिन्यात साजरा करण्यात येणारे नवरात्र म्हणजे जन्मोत्सव याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मराठवाड्यातील सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे हे शरीर परळी वैजनाथपासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर आहे. अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवीचे भव्य मंदिर पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. या मंदिराची रचना हेमाडपंथी स्थापत्य शैलीची असून मंदिर उत्तराभिमुख आहे. देवळास चहुदिशेस महाद्वार आहेत. मंदिराचे बांधकाम व त्यावरील शिल्पाकृती पाहून मन थक्क होते. दगडी खांब व तुळ्यांवरील बारीक नक्षीकाम अतिशय रेखीव आहे. उत्तर महाद्वाराच्या बाहेर लगोलग सर्वेश्वर तीर्थ आहे. मंदिराच्या परिसरात काही सत्पुरुषांच्या समाधी आहेत. पश्चिम दरवाजाला लागूनही अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. नवरात्रात येथे महोत्सव असतो. मार्गशीर्ष महिन्यातही येथे उत्सव असतो. शहरापासून 2-3 किलोमीटर अंतरावर बालाघाटातील एका डोंगरात मराठीतील आद्य कवी मुकुंदराजांची समाधी आहे. हा संपूर्ण परिसर शांत व सुंदर आहे. जवळच जयंती नदी डोंगराच्या कड्यावरून खाली दरीत कोसळते. या दरीस अश्वदरी असे म्हणतात. संत कवी दासोपंत यांनी अंबेजोगाईस वास्तव्य करून आपली साहित्य रचना केली. त्यांचे निवासस्थान एकमुखी दत्तात्रयाचे मंदिर आहे. मार्गशीर्ष महिन्यात येथे दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. अमलेश्वर, सकलेश्वर ही मंदिरे, जांभूळपेठ व अनेक सिद्धपुरुषांची साधनास्थाने या परिसरात आहेत. आता आपण योगेश्वरी देवीचे महात्म्य व उपासना जाणून घेऊ. महाराष्ट्रातील बील बालाघाटा डोंगराजवळ जयवंती नदी तीरावर अंबेजोगाई या श्री योगेश्वरी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे क्षेत्र देवगड स्थान म्हणून ओळखले जाते. देव शक्तिपीठा हे पीठ म्हणून प्रसिद्ध आहे. श्री योगेश्वरी देवी कोकणवासियांची कुलस्वामिनी व अंबेजोगाई वासियांचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की योगेश्वरी देवी मंदिर हे अनादी कालापासून व देवाचे अवतार स्वयंभू आहे. रुद्रयमाल या तंत्रग्रंथातून देवसहस्रनामात अंबापूर संस्थाना पातू योगेश्वरी देवी असा उल्लेखही आहे. त्याचबरोबर मूलादी वासनीची चंब अंबापूर निवासिनी याचा अर्थ असा आहे की या मूलस्थानी ती अवतार पहा निवासी आहे. सर्व तीर्थ परादेवी तीर्थ दक्षिणात स्थित. त्याचप्रमाणे श्री योगेश्वरी देवता सत्य अंबेजोगाई येथे सर्व तीर्थ नावाच्या तीर्थाच्या दक्षिण दिशेस असल्याचे नमूद केले आहे. आता आपण पाहूया मार्गशीर्ष महिन्यामध्ये येथे करण्यात येणारा जन्मोत्सव म्हणजेच मार्गशीर्ष नवरात्र. योगेश्वरी देवी मातेच्या जन्मोत्सवाला मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी पासून विभाजनी मार्गशीर्ष पौर्णिमेला नवचंडी पाठाचे हवन व या दिवशी उत्सवाची सांगता होते. तसेच मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी योगेश्वरी देव जयघोषित पालखी नगर प्रदक्षिणा करण्यास प्रस्थान करते. आता आपण देवीचा अवतार व महात्म्य जाणून घेऊया. श्री योगेश्वरी देवीचा अवतार स्वयंभू आणि जागृत देवस्थान आहे. श्री योगेश्वरी देवी कुमारिका आहे. दंतासूर नावाचा राक्षसाचा वध करण्यासाठी मार्गशीर्ष पौर्णिमेला अवतार घेतला आहे. देवी कोकणवासियांची कुलस्वामिनी असून अंबेजोगाई लोकांची देवता म्हणून ओळखली जाते. आता आपण पाहूया योगेश्वरी देवी मातेचा जन्मोत्सव. कुलदेवी कुलस्वामिनी श्री योगेश्वरी देवी मातेचा जन्मोत्सव मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला सुरुवात होऊन मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा या मंगल प्रसंगी मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव साजरा होतो. देवी मंदिरामध्ये या उत्सव काळात दुर्गा सप्तशती पाठ, कुंकुमार्चन, सहस्त्रनाम पाठ, श्रीसूक्त अभिषेक, महानैवेद्य, कुलाचार सेवा होत असतात. मार्गशीर्ष उत्सव मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला नवरात्र सुरुवात होऊन मंदिर प्रशासनातर्फे
शासकीय पूजेचे आयोजन केले जाते. पहिल्या दिवशी पूजन करून ब्राह्मणांना सप्तशती पाठाची व श्री योगेश्वरी सहस्त्रनाम व जपाची वर्णी दिली जाते. त्याप्रमाणे दररोज धार्मिक कार्यक्रम मंदिरात होत असतात. पौर्णिमेच्या मंगल प्रसंगी सप्तशती पाठचे हवन होते. हवन झाल्यानंतर मंदिर गाभाऱ्यात देवीची पूजन, साडेओटी व महाआरती होते. आता आपण पाहूया योगेश्वरी देवीच्या बाबतीतल्या लोककथा. देवी मातेच्या कथेत असे म्हटले जाते की देवी मातेचा अवतार स्वयंभू आहे. दंतासुर नावाच्या असुराचा वध करण्यासाठी देवीने मार्गशीर्ष पौर्णिमेला अवतार घेतला आहे. त्यामुळे श्री योगेश्वरी देवीचा जन्मोत्सव मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध सप्तमी ते पौर्णिमा या मंगल प्रसंगी साजरा होतो. श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष उत्सवात लाखो लोक मंदिरात मातेच्या दर्शनाला दूर दूरहून येत असतात. उत्सव अतिशय आनंदी व प्रसन्न वातावरणात साजरा होतो. या जन्मोत्सवात आराधी लोक कोणी 9 दिवस, कोणी 5 दिवस तर कोणी 1 दिवस देवीच्या परिसरात आराध म्हणून बसतात. या उत्सवात देवीची गाणे, पाऊड, भजन, भक्तिगीताने व गोंधळी वाद्याने भक्तांचा उत्साह अधिकच वाढवित असतात. उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पौर्णिमेस होम हवन पूर्णाहुती झाल्यावर आराधी भक्त परत आपल्या घराकडे परततात. अशा प्रकारे उत्सवाचे हे दिवस कसे आनंदमय जातात हे समजत नाही. अशा प्रकारे देवीचा उत्सव साजरा होतो. आता आपण पाहूया योगेश्वरी माता कोकणस्थांची कुलस्वामिनी मराठवाड्यात कशी काय? हा सर्व कोकणस्थांना पडणारा प्रश्न आहे. त्याचे उत्तर आपल्याला काही लोककथा ऐकल्यानंतर लक्षात येईल. सर्वप्रथम एक लोककथा जाणून घेऊया. पूर्वीच्या काळी आंबेजोगाई व इतर आजूबाजूच्या परिसरात दंतासुर नावाच्या राक्षसाने धुडगूस घातला होता. त्याच काळात पार्वतीला सर्व ऋषीमुनींनी विनंती केली की तू कुमारिका अवतार घ्यावा व दंतासुर नावाच्या राक्षसाचा वध करावा. कुमारिका अवतार यासाठी की दंतासुर राक्षसास वर होता की त्याचा वध फक्त कुमारिकेच्या हातून होईल. त्यामुळे पार्वतीस कुमारिका अवतार घेण्याची विनंती केली गेली. त्याप्रमाणे पार्वतीने मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा रोजी कुमारिका अवतार घेतला व दंतासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. पुढे अवतार कार्य पूर्ण झाल्यावर इथेच थांबायचे का काय करायचे हा प्रश्न होता. सर्व ऋषीमुनींनी देवीस विनंती केली की आपण येथेच वास्तव्य राहावे व शंकरासोबत विवाह करावा. पण देवीचा विवाह करण्याची इच्छा नव्हती. तरीही सर्वांच्या आग्रहास्तव देवीने विवाह करण्यास होकार दिला व एक अट घातली की सूर्योदयापूर्वी विवाह झाला पाहिजे, अन्यथा विवाह होणार नाही. सर्वांनी ही अट मान्य केली. पण मुळात देवीची इच्छा नसल्यामुळे देवी सकाळ विवाह मुहूर्तापर्यंत तयार झाली नाही व विवाह मुहूर्त टळला. त्यानंतर देवी कुमारिका अवतारातच इथे थांबली. विवाह न झाल्यामुळे शंकर देवांना राग अनावर झाला व त्यांनी विवाहस्थळी एक शाप दिला की येथील सर्व वराड व परिसर सर्व दगडाचा व्हावा. शंकर देवांची शापवाणी खरी ठरली व लग्नासाठी आलेले हत्ती व लग्नासाठी घातलेला मंडप सर्व दगडाचे होऊन बसलेले आपणास आजही पाहायला मिळते. हे ठिकाण योगेश्वरी मंदिरापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. या ठिकाणाला हत्तीखाना किंवा जोगाईचे माहेर या नावाने ओळखतात. आता आपण पाहूया योगेश्वरी देवी चित्पावनाची कुलदेवता कशी झाली. एका लोककथेनुसार श्री परशुराम कोकण प्रांतात समुद्र किनाऱ्याजवळ वास्तव्य करत होते. एके दिवशी 14 तरुणांची प्रेते समुद्राच्या लाटांबरोबर वाहत आलेली त्यांना दिसली. परशुरामाने त्या मृत तरुणांना बाहेर काढले व सजीव केले. हे तरुण मृत झाल्याचे त्यांना चितेवर चढवल्याची वार्ता सगळीकडे पसरली होती. पण ते आता चित्पावन झाले होते. पुढे ह्या चित्पावन तरुणांना आपली मुलगी देण्यास कोणीही तयार होईना. वधू शोध निमित्ताने परशुरामसह हे लोक आंबेजोगाईला आले. येथील लोकांजवळ त्यांनी विवाहाचा मनोदय व्यक्त केला. येथील लोकांनी त्यांच्याशी आपल्या मुलींच्या विवाहांना संमती दर्शवली. पण एक अट घातली की अशी की ह्या दाम्पत्याने व वंशजांनी त्यांच्या योगेश्वरी देवीला आपली कुलदेवता मानावे. त्यांनी ही अट मान्य केली व विवाह विधिवत संपन्न झाले. आलेली मंडळी विवाहित जोडप्यांसह कोकणात परतली. तेव्हापासून श्री योगेश्वरी देवी चित्पावनाची कुलदैवता झाली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.